नमस्कार मंडळी. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आत्ताच जोरदार पाऊस झाला आहे म्हणून आम्ही चाललो आहे सिद्धेवाडीच्या धबधब्यावर. तर धबधब्याला किती पाणी वाढले बघणार आहे. आशुतोष आला आहे माझ्या संग आणि आता पोचतो एक 5 मिनिटात बहुतेक. हे बघा पवनचक्की पण दिसून झाले. आभाळ एवढं आले नाही होत. आणि हा रोड आहे. आत्ता आपण बिरणवाडीच्या घाटात आहे आणि 5 मिनिटात सिद्धेवाडीच्या धबधब्यावर पोहोचणार आहे. तर बघूया आज धबधब्याला पाणी काय वाढले का नाही. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर उद्या नक्कीच धबधब्याला भेट द्या आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. तर चला निघूया धबधब्यावर. मला म्हटलं होतं अजून कोणतं घेऊन येऊन पोरं मजा आली. काय गौरव आला नाही, हर्ष आला नाही, संकेत आला नाही, बाहेर गेले ते. चला आता दोघं जाऊया. यायला पाहिजे. दोघं जाया चला वाटते कसं काही. तिथे एक पेट्रोल पंप व्हायला लागलाय ना बिरणवाडीच्या पुढे वगैरे. पेट्रोल पंप चालू व्हायला पाहिजे लवकर, कारण बलगोडे सोडले तर परत भोगाडपर्यंत कुठेच पेट्रोल पंप नाही. काम चालाय वाटतं. अरे पंढरपूर इथनं 103 किलोमीटर आहे. होय इकडे पाऊस कमी आहे. चालू झालं बरं का. हो इथनं वळायचं. एअरहॉल आहे की नाही. एअरहॉल बाटली पडल्या बघा. असं तो सांगून का नाही गेलाय, कारण पुढे प्यायचं पाणी मिळणार नाही. धबधबा आहे भरपूर, तर प्यायचं पाणी मिळणार नाही. हे पाऊस आलाय. पावसाच्या आधी झाला. आत्ता तळ्यावर पोचलेलो. आता इकडे पुढे धबधब्यावर जायचं आहे. आणि आशुतोष हेल्मेट घालून बसलाय. पाऊस उघडलाय आता. हेल्मेट काढलं तरी चालते. तर आता ही तळ्याच्या खालीच धबधबा आहे. बहुतेक आम्हाला अंदाज आहे की आज कोण आलं नसेल पावसामुळे धबधब्यावर. तर बघा कसं आहे. चला निघूया. तलावाची सांड आहे बघा. इथं सांडेवर पुजली. तलावाची सांड आहे आणि इथलंच पाणी पुढे जाऊन धबधब्याला जाते. ते जाऊया काय खाली बंधाऱ्यावर. मला बंधाऱ्यावर जा. मागच्या वेळी जेव्हा आम्ही या धबधब्याला आणि तलावाला भेट दिली होती तेव्हा ह्याच्यापेक्षा 25% पाणी फक्त होतं. आता 100% पाणी जास्त आहे. आणि नक्की तुम्ही येऊ शकताय बघा या धबधब्याला भेट द्यायला. आणि अजून खाली जायचं आपण. वरचाच लुक बघा किती जोरात दिसायला. या तलावाचं ओव्हरफ्लोचं पाणी खाली जाते आणि तिथं जरा उंचावरनं खाली पडतंय. त्या ठिकाणी धबधबा तयार झालाय. तर धबधबा बघणार आहे आपण. त्याआधी हा तलाव बघून घ्या. वीस ऑगस्टला 3 वाजता व्हिडिओ बनवतोय मी. तर एवढं पाणी आहे बघा. उद्या तुम्ही येऊन इथं एन्जॉय करू शकताय धबधब्यावर. भरपूर पाणी आहे. कसं आहे पाणी. पहिल्यांदा आलायस ना. पाणी तिकडं लय मोठा सीन आहे. हा साबीब काय नसते. त्या बंधाऱ्यावर आले बघा मी. हे बघा माग आणि इथं शेवाळ झाल्यामुळं घसरायला लागले जरा. त्यातून जायला लागणार. आणि हे बघा बंधारा कसा आहे. आणि हे तलाव आहे बघा. काय झालं. जाऊया काय
तरी तलाव बघितलं आणि तलावाचं ओव्हरफ्लोचं पाणी आहे ही खाली धबधब्याला जाते. आता आपण धबधबा बघूया जाऊन. चला. काय म्हटलं धबधबा काय जात नाही काय गाडी धबधबा कुठं आहे म्हटलं काय कुठं आहे? इथे 1 किलोमीटर लांब आहे. हे येडावर आहे का काय? चालत जायचं आहे. कसं काय चालत फिरत नाही गाडी नाही रे इथंच आहे वगैरे समोरच आहे. किंवा आहे काय हा इथंच आहे. बाहुबली वाणी का वाटायला लागलाय? होय धबधबा दिसायला इथनं पाणी हो का ही तलाव आहे आणि या तलावापासून पाणी असं खाली येतं इथं आणि इथे धबधबा आहे. पाणी बघा पाणी फक्त नाद खोळा. आशुतोष कपडे घेऊन आलेला नाही त्यामुळे त्याला वाईट वाटायला लागले आता. कारण नियोजन आमचं दुसरीकडे जायचं होतं येता येता धबधब्याकडे आले. हा काय हा ही भिंत होती. ही भिंत पडल्यामुळे धबधबा झालाय. कसा आहे सीन? ओहो आता आहेत का पण? सांगतो मी कसं आहे. थांब सीन बघ फक्त. मला तर लय तर वाटायला आज. मागल्या वेळी आलं तेव्हा पाणी नव्हतं एवढं. हा नाही नाही कमरे एवढं आहे. तू जाणार आहेस काय? लय पाणी यायला का आज? लय जोरात पाणी यायला लागतंय बघा. 20 ऑगस्टचा व्हिडिओ आहे हा आणि 21 ऑगस्टला तुम्ही आला तर चालते बघा. पाणी लय जोरात आहे. कसं वाटलं बघा धबधबा. भरपूर पाणी आहे. कधी पण या. उद्या आला तरी चालते. आशुतोष तर धबधब्यावर फिरून झाले. अर्धवट कमरेपर्यंत भिजलेलो आहे मी आणि आता धबधबा बघून झालाय आमचा. आता आम्ही घरी चाललोय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरताय. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. बाय बाय.